आई केले सिंगल साठी. निर्मल संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. निर्मल. अरबाज आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि अविनाश पगा यांच्या हातामध्ये चेंडू सोपवले गेले. पहिलं षटक मार्गस्थ. एका चेंडूचा खेळ झालाय. ओहो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायाला आदळतो तोपर्यंत सिंगल येते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धाबा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धाबा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू ओढवला. फेकी झाले. फलंदाज कोण बाद? नयन बाद. थँक्यू डीजे मनीष. सुमित बाद. रनआउटच्या रूपाने सुमितला बाद व्हावं लागलं आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने यश दाखल होत आहेत. पहा, 4 चेंडूचा खेळ झाला. 3 धाबा धावफलकावर. शेवटची अंतिम मॅच ग्रुप स्टेज मधली. मोठा फटका मारायचा प्रयत्न. अरुण पाटील चेंडू खाली येतात. चेंडूला अडवलंय तोपर्यंत 1 रन कंप्लीट. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 5 चेंडू मध्ये 4 धाबा धावफलकावर. जिकडे अविनाश पगा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिल्याने अखेरकार उमेशजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 5 धाबा धावफलकावर. या ऐकूया डीजे मनीषला. जरा माझं काय चुकलं सांगे जरा, माझ्या संग बोल ना ग जरा, माझं काय चुकलं सांगे जरा. अग तुझ्यासाठी गाडी आणली हिरो गवंडा. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 5 धाबा धावफलकावरती आहेत. रुपेच नवीन बॅटर नवीन गोलंदाजी मार्कवर. ऑनसाइडला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले सिंगलसाठी. 5 शेवटचा आणि अंतिम ग्रुप आहे. 32 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता आणि आपण ग्रुप A B C D E F G असे सर्व ग्रुप बघितले आणि शेवटच्या आणि अंतिम ग्रुपमध्ये आपण आहोत, जिकडे या शेवटची मॅच जे आपल्या भेटीला आले. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 16 मध्ये दाखल होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉप 16 मधला पहिल्या मॅचचा टॉस सुद्धा केला जाणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. भीम प्रेरणा निर्मल हा संघ या 9व्या हंगामामध्ये खेळत असताना पहिली स्पर्धा खेळतोय मनवेलपाडा प्रीमियर लीग आणि त्याच्या सोबतीनं समोर JCCB बिग बॅटल बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रुपेश सोनार पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. गंभीर सरांच्या हातात चेंडू. खूप चांगली फिल्डिंग आणि येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धाबा धावफलकावर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅनरला टच म्हणजे चौकार. आता आमचे ऑफिशियल पंच दर्शवतील की थर्ड एम्पायर रेफर केलंय. तिसऱ्या पंचांना नो आहे की नाही या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत, जिकडे DBN नेटवर्कचे टीम जोडले जाणार आहे. संग बोल ना ग जरा, माझं काय चुकलं सांगे जरा. अग तुझ्यासाठी गाडी आणली हिरो गवंडा. ए पिल्लू ए पाखरा ऐकून तर घे. अग तुझ्यासाठी गाडी आणली हिरो गवंडा. पाखरा गाडीवर बसे ना जरा. थँक्यू. क्या बात आहे. आई जबरदस्त सॉन्ग आहे.
मला वाटतं या वसईरामध्ये डीजे मयूर नंतर डीजे मनीचा नंबर लागतोय, काय बोलायला हरकत नाही आहे. 2 षटके कंप्लीट, धावसंख्या धावपलकावरती 13 धाबा. या ऐकूया पुन्हा डीजे मनीसला. रजनी के स्टाइल में सिगरेट जलाएंगे, धुएं का छल्ला बना. 2 षटके कंप्लीट, 13 धाबा. वरुणचा पहिला बॉल हलक्यात आणि चेंडूला ड्राईव्ह केलं सिंगलसाठी. पहा मागील हंगामा वरुणने प्रभावित कामगिरी केली होती सर्व स्पर्धेमध्ये. ज्या स्पर्धेमध्ये JCC या संघाने एंट्र्या मारल्या त्या स्पर्धेमध्ये बॉलिंग करत असताना काय जबरदस्त परफॉर्मन्स त्या अपकमिंग यंगस्टर वरुणने मैदानाच्या आतमध्ये केला होता. इकडून नवा हंगामा कशा प्रकारे वरुणसाठी असणार आहे. बॅकफुटर गेले, कट लॅक कट आणि चेंडूला पाठवले पुन्हा एकदा 1 धाबेसाठी. 1 धाबेने चौकारासह आतापर्यंत धावपलक 16 धाबा धावपलकावरती आहेत. 30 षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हो परशुराम पाटील गंभीर सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. काय जबरदस्त फिल्डिंग आहे, खूप चांगली फिल्डिंग. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑलमोस्ट चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात होता, परंतु एका हाताने चेंडूला अडवलं होतं. नेक्स्ट बॉल, पुन्हा फटका ड्राईव्ह केलाय, पुन्हा फेकी झाले पण उशीर का. हो लावण्यास भरपूर उशीर. तोपर्यंत सिंगल येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत फक्त 5 धाबा आल्यात या पहिल्या 5 चेंडूमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हो पुन्हा. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. नखेरकर 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धाबा धावपलकार. प्रथम बॅटिंग करत असताना भीम, प्रेरणा, निर्मल. या ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपला. 19 धाबा धावपलकार. बघा सुपर 16 ची पहिली मॅच. 9 स्टार आणि टीम प्लेयर्स दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस मध्ये येऊन थांबायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 9 स्टार आणि टीम प्लेयर्स. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. निशान पिलाने वडा. पहिलाच बॉल, चेंडू ड्राईव्ह केला, फेकी झाले, फलंदाज बाद. पहिल्याच चेंडूवर रनआउटच्या रूपाने बाद होतोय. गॉन. थँक्यू. सलामीर अरबाज अजूनही मैदानामध्ये आहे आणि 19 धाबा धावपलकार. किमान इकडून 25-26 बनवायला लागणार आहेत. पुन्हा फटका ड्राईव्ह केला चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग. काय जबरदस्त फिल्डिंग करतायत पहा गंभीर सर. मानावं लागणार आहे. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात त्या वेळेला एफर्ट्स दिल्यात ऑन साइडला, परंतु डायरेक्ट हिट, काम फिट, फलंदाज बाद. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गाचा फक्त 20 धाबा झाल्यात. इकडून किमान एक फायटिंग डॉलरसाठी तुम्हाला एक चौकार येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. अरबाज स्ट्राईक एंडला. निशांच्या हातामध्ये चेंडू. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू ओढाला. दिलीप शर्मा फेकी करतायत. सिंगल. एक धाबेने आतापर्यंत षटकामध्ये फक्त 2 धाबा आल्यात. 2 रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना आपण बघितले. 21 धाबा
4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. कालच्या दिवशी 25 धावा डिफेंड होताना पाहिल्यात आपण. आता इकडून 22 झाल्यात. किमान इकडून शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर किती धावांचा प्रयत्न आहे. काय चौकार का सिंगल. ओ वेगवान चेंडू आणि बॅटची एज लागून पाठीमागे चेंडू निघून गेला सिंगल साठी. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 23 धावा धावपलकर 24चं टार्गेट सेट केलंय निर्मल या संघाने टीम JCC या संघासमोर. त्या अगोदर सुपर 16 मधली पहिली मॅच जिकडे आपण टॉस करणारा दोन्ही कॅप्टन 9 स्टार आणि टीम प्लेयर्स 9 स्टार कॅप्टन टीम प्लेयर्स कॅप्टन. चला दोन्ही कॅप्टन या. उमेशजी सीताराम पाटील यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आणि टॉस का बॉक्स मध्ये जॉईन होतील भरत सर. MPL असा कॉल आणि गुरुदत्त आलाय. थांब जरा, बॅटिंग दोघांनी थांबायचे. सुपर 16 राऊंड ऑफ 16 खेळतात. निर्णय काय? बॅटिंग. टीम प्लेयर्स पहिला सामना आणि त्यानंतर त्या पहिल्या सामन्यानंतर जे शेवटचे 2 सामने खेळलात ते खूप इंटरेस्टिंग होते आणि टफ होते. त्या सामन्याला खेळल्यानंतर आजची कॉन्फिडन्स लेवल काय? कारण जसे ज्या प्रवासातून तुम्ही आलात त्याच प्रवासातूनच समोरचा संघ आलाय. पहिली मॅच हरल्यानंतर 2 मॅच कमबॅक केला, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स चांगला आहे टीमचा. तर तेच कॅरी फॉरवर्ड करूया गेममध्ये आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. हेमंत, शेवटचा सामना ज्यावेळेला काल खेळले त्यावेळेला विकेट लवकर गेली होती आणि जवळजवळ नैराश्य चेहऱ्यावरती होतं, पण फायनली जिंकल्यानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि आजच्या या मॅचसाठी कशी तयारी आहे? टीममधलं वातावरण पॉझिटिव्ह आहे. काल भले लवकर विकेट गेली होती पण टीमवर्क होता. काल जिंकण्यामध्ये टीमवर्क होता, त्यामुळे कॉन्फिडन्स थोडा चांगल्या लेवलला आहे. प्लेयर्स हा एक चांगला संघ आहे, त्यामुळे त्या संघाला कमीत कमी धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम प्लेयर्सने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी 9 स्टारला आमंत्रित केलंय. चांगली मॅच ही सुद्धा बघायला मिळणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच कोण जिंकतोय आणि कोण होतंय H2 हे आपण पाहणार आहोत. जाऊयात सरळ समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी कौस्तुभ मेहर सज्ज आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. ओके, थँक्यू सर. चला, 2 चेंडूमध्ये 2 धावा धावपलकर होते. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. 24 धावा धावपल टार्गेट तुम्ही सेट केले आणि या 24 धावांमधून तुम्हाला हो ठप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि येता येता डॉट बॉल निर्धाव चेंडू होते. 24 धावा म्हणजे लो स्कोरिंग मॅच तुम्हाला हाय व्होल्टेज बनवण्यासाठी तो प्रयत्न करावा लागणार आहे, जो प्रयत्न JCC संघाने जो पहिल्या इनिंगमध्ये केला होता. 4 धावा धावपलकर होते. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होत्यात. ऑन साईडला हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय चेंडूला सिंगल साठी. पहा, काल याच मैदानावर याच क्षणाला 25 धावा डिफेंड झाल्यात. JCC अर्नाला विरुद्ध नवयुग अर्नाला. ऑन साईडला क्रॅकिंग स्ट्रोक, खूप चांगली फिल्डिंग, फेकी झाले, येतोय डॉट. आता एखादा डॉटने षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा 24चा पाठलाग. या ऐकूया मनीषला. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडूवर फटका एक्झिक्यूट करत असताना तो डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय आणि पहिल्या षटकामध्ये आपण 5 धावा बघितल्या. 24चा पाठलाग आहे. 2 संघांसाठी खूप महत्वाची मॅच आहे. सुपर 16चं तिकीट मिळण्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलाच बॉलला टॅप केलं, चेंडूला पाठवलंय, पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. 6 धावा धावपलकर. एका चेंडूचा खेळ झाला. स्वप्नील बोणे आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑन साईडला क्रॅकिंग स्ट्रोक, खूप चांगली फिल्डिंग, फेकी होईपर्यंत सिंगल रन. पहा,
हाय व्होल्टेज ड्रामा काय इकडून पाहायला मिळेल का? 24चं टार्गेट, 2 चेंडूचा खेळ, 7 धाबा धावफलकावर. ओ लेग स्टंपच्या बाहेर बाहेर येणारा चेंडू आणि आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत तोपर्यंत वाईट चेंडू. ओहो पुन्हा लगातार दुसरा. पहा आधीच धावा कमी आहेत आणि त्यामधून दडपण वाढवण्याचा प्रयत्न करतायत. लगातार 2 अतिरिक्त धावा वाईटच्या रूपाने. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होता स्ट्राईक हँडला. हलक्या हातानं, फक्त हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिलाय. सिंगलसाठी दुसरी धावेचा प्रयत्न, तोपर्यंत डिक्लेअर चेंडू. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पहा धावसंख्या धावपलकर किती आहेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला, 10 धावा धावपलकर आहेत. या अगोदर 1 धाव कमी होती बॉल टू बॉलच्या समीकरणला आणि त्यामधून येणारे 2 निर्धाव अतिरिक्त धावा ने थोडस दडपण वाढवलं. ऑन साइडला नो चेंडू. फ्लाइट पुढे गेलाय का? ओके, बॉल टाकायच्या आधी पुढे निघून गेले, त्यासाठी थोड्याफार रेफर केलं गेलंय. सर्व गोष्टी आपण चेक करणार आहोत. TBN नेटवर्क. नो 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 नो, क्या हो रहा है इस ओवर में? 2 वाइट, सिंगल सिंगल, नो. 3 चेंडूचा खेळ, 11 धाबा धावफलकावर. कमबॅक करावा लागणार आहे. डॉट, निर्धाव, विकेट. हलक्या हातानं चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिला सिंगलसाठी. पहा आता थोडंसं दडपण वाढलं गेलंय. 12 धाबा धावफलकावर ते पहिल्या 10 चेंडूचा खेळ झालाय. 24चा पाठलाग आहे. इकडून किमान तुम्हाला एखादा विकेटकडे जावं लागणार आहे. 1 विकेट या मॅच मध्ये तुम्हाला पुन्हा घेऊन येतील, परंतु ते काम कोणाला तरी करावं लागणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील, जिकडे 13 धाबा धावफलकावर आहेत. 11 धावांची अजूनही गरज आहे. प्रवीण पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने आल्यात. ओ डायरेक्ट हिट झालाय का? सर्व गोष्टी पाहतायत 2 ऑफिशियल पंच चर्चा करतायत. थर्ड अंपायरला रेफर. पुन्हा आता सर्व गोष्टी पुन्हा एकदा TBN नेटवर्कवर पाहणार आहोत. Not out. Huge mistake. आता इक्वेशन काय आहे? 12 चेंडू 10 धावा. 12 मध्ये 10. भीम, प्रेरणा, निर्मल समोर. JCC आरबाज सर्वात महत्वाचं षटक. काय इकडून कमबॅक होईल का यावर सर्वांच्या नजरा. पहिलाच बॉल, हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. फक्त सिंगल साठी, अटॅकिंग फिल्डिंग साठी तो प्रयत्न सुरू आहे. 38 सर्कल मध्ये एका खेळाडूला उभं केलंय. अजून एक खेळाडू येतोय. जवळपास 2 खेळाडू 38 सर्कल मध्ये. 11 चेंडू 9 धावा. अरबाज समोर. स्वप्नील मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ ये क्या हुआ? चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार. 4 धावा. थँक्यू. 10 मध्ये 5. नेक्स्ट बॉल ऑन साइडला. क्रॅकिंग स्ट्रोक. लगातार दुसरा. काय जबरदस्त बॅटिंग करतात. थँक्यू. मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली. फक्त एका धाब्याची गरज आहे.
डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय, परंतु स्वप्नील बोने बऱ्याच वर्षानंतर इतकं चांगले बॅटिंग करताना दिसत आहेत. ॲज अ ओपनर म्हणून सलामीसाठी आलेले आणि डायरेक्ट हिट, काम फिट, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन. थँक्यू. 5-24चा पटलाक होता आणि काय जबरदस्त बॅटिंग. अरुण पाटील लेग स्टंपच्या बाहेर, मॅच फिनिश, सामना जिंकलाय. थँक्यू.